दुर्लक्ष करतो. यस. आणि विजरल फॅट म्हणजे पोटातील जे अवयवभोवतालची जी चरबी आहे ती पुरुषांना लागते 5%, तशी स्त्रियांना 60% हवी असते. तर ती जर वाढली तर त्याच्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, ॲसिडिटी सारखे प्रमाण वाढू लागतात आपल्या शरीरामध्ये. आणि मेटाबॉलिझम, रेटिंग मेटाबॉलिझम म्हणजे जी आपली जठराग्नी असते, आपण जेवण जे करतो, जेवण केल्यानंतर बहुतेक जण लगेच पाणी पितात. ती आपण जेवण केल्यानंतर आपली जी जठराग्नी प्रज्वलित होते, त्याच्यावर पाणी पिऊन आपण ती जी जठराग्नी आहे ती विझवण्याचं काम करतो. त्याच्यामुळं अन्न सडले जाते आणि त्याच्यामध्येच आपल्याला अपचन, थायरॉइड यासारखे भरपूर असे प्रमाण वाढत जातात आपल्या शरीरामध्ये. बॉडी इंडेक्स मास आपल्या WHO प्रमाणात आपल्याला बॉडी इंडेक्स मास जे आहे ते 25च्या पुढे नाही गेलं पाहिजे. जर ते 25च्या पुढे गेलं तर रक्तवाहिन्यामध्ये गाठी होणे, रक्ताच्या गाठी होणे, पॅरालिस, कॅन्सर आणि BP, शुगर हे सगळे त्रास वाढू लागतात. यस. आणि बॉडी एज, आपलं जे शरीर आहे ते पेशींनी बनलेले आहे. तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे. त्या पेशींचं एज, तुमचं जे ॲक्च्युअल एज आहे, यस, तुमचं ॲक्च्युअल एज हे पेशींच्या एजपेक्षा प्रमाणात असलं हवं. यस. आणि आपलं जे संपूर्ण शरीराच्या त्वचेखालची जी चरबी किती असली पाहिजे, तसंच आपले मसलचे प्रमाण किती असले पाहिजे हे आपल्या आरोग्य फॅमिलीत गाईड केलं जाते. तर नक्कीच मला इथं बोलून दिल्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करेल आणि मला ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. मी सर्वांना हेच सांगेल की आरोग्य ही धनसंपदा आहे. तर सर्वांनी आपलं काम सांभाळत स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचंच आहे. यस, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. नॉट आउट आहेत. निश्चितच पूनम मॅडमने खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. म्हणून तर 2008 साली संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांनी हा क्रिकेटचा खेळ चालू केला, जेणेकरून आमचं जे फिटनेस आहे ती बळकट राहो. एक धाव आरोग्यासाठी अशा रीतीने आम्ही हा खेळ चालू केला. त्यातल्या त्यात आता तुम्ही ही दुसरी भर टाकली. आम्ही निश्चितच तुमच्याकडे लक्ष देऊ आणि तुमच्याकडे आम्ही ॲडमिशन घेऊ. नक्कीच खूप छान अशी माहिती दिली आहे पूनमजी. आपला खूप खूप आभार. आणि नक्कीच ह्या माहितीच्या आधारे जीवनशैली कशी बदलता येईल याकडे लक्ष देऊ. चांगला चेंडू होता, अगदी पॅनवर टाकलेला चेंडू होता. एक धाव पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे दिलीप फौजदार यांच्याकडून. एक धावेने धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 4. खूप मोठा सामना आहे मनोज. जर विचार केला सामन्याचा, सेमीफायनलचा हा सामना आहे. मला वाटतं त्या ठिकाणी भादवड आणि वडूनगर या 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना चालू आहे. निश्चितच अप्रतिम चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल बॉल. अपील होतं. असं वाटलं की बॅटची कट घेतली की काय. पंच मात्र स्थिर. चूक नजर आहे पंचांची. पंच स्थिर आहेत. निधाव चेंडू. अप्रतिम चेंडू. काय कट झाला होता चेंडू बघितला आपण. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या अगदी लगत चेंडू जातोय आणि काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. एक अपील होतं. पंच मात्र स्थिर आहेत. कोणत्या अपीलाला या ठिकाणी दाद दिली नाहीये. निधाव जाणारा चेंडू. निश्चितच आज जर आपण संपूर्ण दिवसामध्ये बघितलं तर भिवंडी ग्रामीण 40+ सल्लागार माननीय सदानंद मात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि बारकाईने लक्ष देत आहेत. अगदी पॉवर प्लेचं षटक. आता मात्र शफल झाला, जागा केली. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येला हे चौकाराने मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहिली तर 8 या अंकावरती जाऊन पोचते. मागच्या हंगामाचा सर विचार केला तर चाचणी स्पर्धेमध्ये शेवटचे अंतिम संघ दापोडे, भादवड, सरवली आणि कोण. आणि आजच्या ह्या चालू असलेल्या हंगामामध्ये आपण जर पाहिले तर कामतघर, दिवा, भादवड आणि वडूनगर हे 4 संघ आपण पाहतोय. बॉलर तयार. अगदी चांगला या ठिकाणी इनफिल्डच्या वरून खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आणि चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी बघायला मिळते की बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण.
2 धावा संघासाठी वाचवतोय, 2 धावा किरण इथे का आपल्या संघासाठी कमवतोय आणि धावफलकावर धावा होत आहेत 10. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाची समाप्ती चांगल्या रीतीने करताना या ठिकाणी गोलंदाज विलास पाटील. मी या ठिकाणी सचिनची स्तुती करेन मनोज, कारण बघा असं वाटलं होतं की चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना दिवासपूर दिवा संघाची सुरुवात बिनबाद 10. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अखिलेश समोर रत्नकांत. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, कोणती चुकी होणार नाही. एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळत आहे. अप्रतिम झेल विलास बाळू याच्याकडून. चला चला फलंदाज आपण पटकन चला. निश्चितच चांगली केली आहे. पहिल्याच चेंडूवर रत्नकांत याला झेलबाद केलाय. पहिला गडी बाद होतोय. धावा फलकावर आहेत फक्त 10. नवीन फलंदाज मैदानात येतोय रोशन भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंदी फटका ज्याला ब्लाइंड शॉट म्हटला तशा प्रकारचा खेळ इथे खेळण्याचा प्रयत्न रोशन भोईर. निधाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 10. चांगला फटका खेळ काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा नक्कीच प्रयत्न होणार नाही. चालेल, क्षेत्ररक्षण चांगली फेकी. म्हणून जर बघितलं अखिलेश चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जर बघितलं 3 चेंडू फेकून टाकलेले आहेत, 1 गडी बाद केलाय आणि 1 धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज या ठिकाणी बघितलं, टोजला लागला होता 1 धाव. चांगला बॅकअप केलाय, 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. अरविंदनं बॅकअप चांगलं केलंय ना. असं बॅकअपची खूप महत्त्वाची भूमिका असते मित्रांनो. जेव्हा जेव्हा चेंडू तुमच्या पायांच्या मधून सीमेलगत सरकावतो ना, त्यावेळी एखादा खेळाडू बॅकअप करण्यासाठी हवा आहे. तशा प्रकारचं बॅकअप एक चांगला खेळ त्या ठिकाणी अरविंदच्या मार्फत. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. इथे मात्र मोठा फटका, फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. अगदी लांबच्या डोक्यावरून कुठेतरी दूर दूर जातो चेंडू. 7 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला होता मनोज, काय म्हणशील या फटक्यासाठी? निश्चितच पूर्णपणे प्रेशर होतं, कारण या ओव्हरमध्ये धावा बनत नव्हत्या. एक मोठा फटका येणं गरजेचं होतं. धावफलकामध्ये संजीवनी भरणं गरजेचं होतं आणि ती कुठेतरी ओळखलं आणि अचूक बॅटच्या खाली टप्पा पडतोय ना. अतिशय ताकदवार फटका, सी मारशा बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. अशा प्रकारचा फटका येतो मनोज. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा असा फटका येणं. अखिलेश चांगली गोलंदाजी करत होता. आता रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त ॲथलेटिक्स या ठिकाणी. बघायचं विकेट किपिंग. या अगोदर तुम्ही म्हणाला होतं मनोज की हे 3 भाऊ आहेत, 3 मंत्री आहेत, 8-8 तास देतात का काय स्वतःकडे, बघूया कशा प्रकारचं. पण ते मात्र 100% देत आहेत संघासाठी. या अगोदर अरविंदने 100% दिलं, सचिनने 100% दिलं, त्याच्यानंतर विकेट किपरने देखील 100% दिलं. म्हणजे इथे 8-8 तासांची हे भूमिका बजावत नाही आहेत, हे संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. नाही, सगळं सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. मग बॉलिंग पण त्यांच्या हातात, बॅटिंग पण त्यांच्या हातात, उरला सुरला किपरचा भाग आहे तो पण त्यांच्या हातात. म्हणजे सगळे विभाग त्यांच्या हातामध्ये. क्या बात आहे. नक्कीच
गृह खात्यानं आर्थिक म्हणजे जे अर्थ खातं आहे ते खूप महत्त्वाचं असतं. म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांनंतर आर्थिक खातं आणि गृह खातं खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या खात्यांवरच झगडे होत असतात. पण हे तिन्ही मंत्री मात्र इथे चांगल्या प्रकारे भूमिका घेत आहेत. तुमचा ऑपोजिशन पण चांगला आहे. दिवास्फोट दिवा धावा बनवत आहे त्यांच्याकडून. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय. 2 षटक अजून शिल्लक आहेत. हाणामारी कशी होईल, पलटवार कसा होईल, येणारा काल सांगून जाईल. पण कशमकश आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम एकमेकांवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच या अगोदर बघितलं आपण अमर कासने हा संघ अतिशय दारुणरित्या पराभव झाला. वाटलं होतं काहीतरी संघर्ष बघावं मिळेल, पण तसा काही संघर्ष बघायला मिळाला नाहीये. दिवा स्पोर्ट दिवा मात्र या ठिकाणी तशा प्रकारे झुंज देतोय, कारण खूप मोठा संघ आहे तो जाळी कामतघरात संघ. तिसरा गोलंदाज येतो सचिन संगनायक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मैदानातच आहे. एक धाव पूर्ण करावी लागेल. एका धावेने समाधान. धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 20 रन्स ऑन बोर्ड. निश्चित 20 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरा षटक प्रगतीपथावरती चालू झालेला आहे. इथनं 45 ते 50 धावा जमा करणं हे खूप गरजेचं आहे, कारण आपण बघितली मागे काय बॅटिंग झाली जॉलीस्पट कामतगर संघाची. सर्व फलंदाज खूप फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी जणू काही चेहऱ्यावर चेंडू फेकला होता असं वाटलं होतं. काय चेंडू सरसावला होता, जणू काही एखादा साप सरसावतोय तशा प्रकारचा चेंडू सरसावला होता आणि एकदम लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू चौकार. 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्याने सचिन या ठिकाणी मनोज, पण त्याला अडवता आला नाहीये. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु जो फटका ग्राउंड शॉट लागला गेला होता ना तो खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता. 24 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. किरण म्हात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी 38 सर्कलच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 25 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि जेव्हा एखाद दोन मोठे संघ जेव्हा एकमेकांसमोर जेव्हा उभे ठाकतात ना मनोज, तेव्हा एक हाय क्वालिटी क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना तशा प्रकारचा क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. यस यस संघर्षमय वातावरण, संघर्षमय वातावरण. करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. बघा सहज सोपा झेल होता. अगदी ओंजलीत पडला देखील होता आणि ओंजलीच्या मधून चेंडू जमिनीवर दान केला जातोय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच शशीदादा त्याच्या हातून कधी झेल सुटत नाही. अकलेश आहे, त्याची गोलंदाजी खूपच चांगली झाली, परंतु ज्यावेळेला हाय व्होल्टेज मॅच असते ना तेव्हा प्रेशर होतं आणि प्रेशर ज्याने झेलला त्याचाच भात व्यवस्थित शिजल. हा नक्कीच नक्की. पण प्रेशरमध्ये जास्त प्रेशर हे केलं तर भात कधी कधी पेज होते किंवा त्याची खीर होते असं देखील आपण बघितलेलं आहे. अगदी जबरदस्त फटका बघा. शपल झाला, अगदी भिरकावून दिलं लॉंग लेगच्या दिशेनं आणि फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये चेंडू जातो. 4 धावांसाठी चौकार. बघा मांगो 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 जो भी मांगो. इथे चौकार मागेला, इथे विकेटची गरज आहे. कामतगर सांगतायत की आम्हाला विकेट, ते मागतायत पण त्यांना अजून बघा तिसऱ्या षटकाचा खेळ तर अजून त्यांना मागता आले नाही. एकच फलंदाज बाद करता आले. याच्यातला एक फलंदाज त्यांना बाद करावा लागेल, तेव्हा कुठेतरी कमबॅक होऊ शकेल. बघायचंय. सचिन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज घेतली होती. एक क्षेत्ररक्षक जातो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतोय, परंतु त्या ठिकाणी देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्कृष्ट, चांगली 2 चित्ते धावताय असं वाटतंय. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती 33 रन्स. निश्चित दादा आपण जर बघितलं ना तर धावा तेवढ्याशा काय कमी नाहीत. एक बॅलेन्सिंग स्कोअर कार्ड जो पाहिजे ना तो धावा फलकावरती आहे. शेवटची अजून ओव्हर आहे. इथनं जर जास्तीत धावा जर आल्या तर निश्चित जो स्कोअर कार्ड आहे ते मजबूत होईल. नाही अगदी बरोबर का. 50+ असं म्हटलं ती 40 मध्ये किंवा जे रेग्युलर क्रिकेट आहे ना, जर लिमिटेड ओव्हर असतात ना मित्रांनो, त्याच्यामध्ये 50+
हे चॅलेंजिंग स्कोर होते. आणि जर तुम्ही 40च्या अंडरमध्ये येताय तर ते प्रेशराईज स्कोर असतं, त्याला तुम्हाला डिफेंड करावं लागतं. पण डिफेंडिंग स्कोर नाही आहे, तुम्हाला चॅलेंजिंग स्कोर करावा लागेल. इथे 50+ धावा करतायत तर चॅलेंजिंग स्कोर होऊ शकेल. पण कामतगर संघाचा जर विचार केला ना मित्रांनो, चला चला मीटिंग नका कमी करा meeting नका घेऊ आता. कॉर्नर मीटिंग घ्यायचीच नाही मुलात. आपण चला लगेच खेळायला सुरुवात करूया. वारंवार तुम्हाला सूचित केले जाते, प्लीज सो कोऑपरेटिव्ह. बघा इथे 50+ धावा झाले ना, पण कामतगर संघासमोर त्याही धावा कधी कधी कमी पडतील. कारण कामतगर हा संघ असा आहे, जसं एखाद्या भात्यामध्ये पर्जन्य अस्त्र, वायू अस्त्र, अग्नी अस्त्र असतं, तशा प्रकारचे यांच्या भात्यामध्ये देखील अशा प्रकारचे प्लेयर आहेत की जे कधीही कोणत्याही क्षणी आपला खेळ या ठिकाणी दाखवू शकतील. एक जबरदस्त खेळाची पातळी कामतगर संघाजवळ आहे. निश्चित निश्चित. पण दिवास्फोट दिवा संघाकडे सुद्धा अर्जुन बुवा आहे ब्रह्मास्त्र टाकण्यासाठी. नाही, अगदी बरोबर आहे. पण जसं तसं उत्तर आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. बघायचं चौथं षटक अरविंद घेऊन येतोय. समोर आहे फलंदाज किरण म्हात्रे. किरण म्हात्रे सातत्य पूर्ण खेळ करताना आतापर्यंत त्यांनी ज्या प्रकारे धावा पटकवल्या मला नाही वाटत की तो 100च्या खाली असेल. जवळजवळ 120 ते 130 धावापर्यंत पोहोचलेला असेल हा फलंदाज. अगदी उजव्या इष्टीवरच्या टाकलेला चेंडू होता, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागतोय. पंच स्थिर आहेत नाईक सर. अतिशय अनुभवी पंच विक्रम नाईक सर. कारण आपण पाहिलं तर फलंदाजाने पवित्रा सुद्धा बॉल टाकण्या अगोदर चेंज केला होता. मोठा फटका खेळल्या, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न करतायत की बघायचं आहे. एक धाव काय थ्रो केलाय, कुठेही वाटत नाही वयाच्या मर्यादा या लोकांनी ओलांडल्या आहेत. काय थ्रो केला बघा, अचूक थ्रो करताय. तुम्ही जेव्हा गोलंदाज किंवा किपरच्या हातामध्ये फेकताय ना मित्रांनो, तेव्हा तुमच्या मनगटाची किंवा तुमच्या खांद्याची जी मजबूती आहे ना ती दिसून येते. 40+ म्हटलं की खांदे मनगट थोडेसे लूज पडतायत. इथे मात्र या ठिकाणी सचिनच्या खांद्यात आणि मनगटात तीच ताकद दिसून येते. पुढचा चेंडू अरविंद. उलटा चेंडू होता, खेळता आला नव्हता. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, जात आहेत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. बघा ह्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये शक्य नाहीये, शक्य अशक्य दोन्ही गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. एक धाव होणार नव्हती, तिथे 2 धावा घेतल्यात. दबाव खूप महत्वाचा असतो. निश्चित याला सतर्कता म्हणतात. कुठलंही काम करताना तुम्ही दक्ष किती आहात, तुम्ही हुशारीने किती राहता, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं. थोडीशी उसली मिळाली आणि इथं मात्र लगे एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. 36 धावा झालेल्या आहेत. पुढे सरसावला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती पुढे नतमस्तक धाव व्हावं लागलं. बघा गती कशी आहे चेंडूची. बघा मी म्हणालो होतो अरविंद असा एक खेळाडू आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे गती आहे आणि ज्याच्याकडे बघितला आपण जर चेंडू टाकल्यानंतर तो आउटला कसा निघेल, तो बाजूला कसा निघेल, अशा प्रकारचे चेंडू फेकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पुन्हा एकदा अरविंद राईट आर्म फास्ट. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू होता. बॅटची कड घेतली आहे आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. झेलबादच्या रूपाने बाद झालाय रोशन भोईर. आपण जर पाहिले ना तर या ओव्हरमध्ये खूप धावा कमी खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्याने 1 गडी बाद केले. एक महत्त्वपूर्वक विकेट मित्र म्हणून जमा केलेले आहे. काय चेंडू बघा, ज्या प्रकारच्या अरविंदची हाईट आहे ना मित्रांनो, असं कुठेही वाटत नाही की अरविंद बाउन्सर चेंडू टाकेल. पण त्याची चेंडू फेकण्याची क्षमता बघा, अगदी खांद्यालगत चेंडू फेकतोय आणि बाउन्सर चेंडू फेकतोय. बाउन्सर चेंडूवर क्वचितच फटके लागतात मित्रांनो. आणि असे चेंडू जेव्हा तुमच्या कानाच्या रेषेतून बाहेर निघतायत ना, तेव्हा फलंदाजी त्रागा उडते. तशाच प्रकारचं झालं. रोशनला काही कळलं नाहीये, गती कळली नाही, त्या चेंडूची उंची कळली नाही. विकेट किपरनं बाकीचं काम चोख बजावलंय. चला शेवटचा चेंडू. समोर डावखुरा फलंदाज विनोद म्हात्रे. धावा फलकावर आहेत फक्त आणि फक्त 36 रन ऑन बोर्ड. अतिशय सुंदर लटकट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील पूर्ण करतायत फलंदाज. बघायचंय तिसऱ्या धावेसाठी धावतायत का, आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होत आहे का बघण्यासारखं राहील.
आणि 4 पंच 1 शॉट. ओ माय गॉड, 4 धावा पूर्ण केल्या होत्या पण 1 शॉट, मग 3 धावा प्लस मध्ये मिळत आहेत. पण रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळेल. बघा अशा प्रकारचा क्रिकेट होत असतो मित्रांनो, हसण्याचा भाग नाहीये. पण 40 मध्ये किंवा रेग्युलर मध्ये कुठलाही क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय असो, ह्या गोष्टी नेहमी घडत असतात. 4 धावा केल्या होत्या, 1 धाव शॉट आली. पंच नाईक सर यांनी 1 धाव शॉट केली आहे आणि या 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 39. 39 रन्स ऑन बोर्ड. चला दिवास्फोट दिवा लगेच मैदान कव्हर करायचं, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दिवास्फोट दिवा चला पटापट घाई करा. कामतगर आपण ग्राउंड खाली करायचं आणि लगेच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 39 धावा. मनोज, जर म्हटलं कामतगार संघासमोर 39 धावा इज नथिंग स्कोर, बट एव्हरीथिंग इज हॅपन. 40 धावा करायच्या आहेत. 39 धावा पटकावलेल्या दिवा संघानं. 40 धावा प्रति षटकामागे 10ची सरासरी आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. क्रिकेट इज अ अनसर्टिनिटी गेम असं म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये बाकी तर करणं उचित ठरणार नाहीये. चला चला दिवास्फोट लगेच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिवास्फोट प्लीज सहकार्य करा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर आज कुठेतरी या मॅच मध्ये उदयची कमी आहे की काय असं वाटतंय. नक्कीच उदय मात्र्यांची कमतरता आहे. संघाला दक्षिण आफ्रिकेसाठी उपचारासाठी पाठवलं होतं, कालच आलेत ते. निश्चितच जो बिमारी आहे ती खूप मोठी आहे, कारण आजार कुठला आहे तर तो डोक्याचा आजार आहे. त्याच्यासाठी सावधगिरी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी क्रिकेटसाठी 2 पावलं मागे येऊन बाकीच्यांना संधी दिलेली आहे. पण उदय मैत्रे इज अ बेस्ट बॉलर. नक्कीच एक जवळचा फास्टर बॉलर आहे. दिवा एक्सप्रेस म्हणून त्याचं नाव आहे. पण क्रिकेटपासून अलिप्त कोणीही राहू शकत नाही आहे मित्रांनो. मग तिथे वयाची मर्यादा नाही आहे. मग तुम्ही अंडर 14 असा की ओव्हर टू 40+ असा. 40 धाव्यांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ. चेंडू आहेत 24, धावा चला. पाहिजे 40. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. थोडं घाई करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे. आता खरी कसोटी आहे ती बॉलरांची. बॉलर काय करतात बघण्यासारखं राहील. श्री समर्थ कृपा आणि पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून ते फुल बॉडी चेकअप, आपल्या शरीराची पूर्ण चेकअप केली जाते. काही गायडन्स देत आहेत त्या ठिकाणी आपल्या डॉक्टर्स आणि ते आपले मोहनजी पाटील हे देखील आपल्याला काही गायडन्स देत आहेत. खूप खूप धन्यवाद. मी आपल्या तमाम क्रिकेट रसिक खेळाडू तसेच आमच्या 40+ कमिटीच्या वतीनं खरोखरच आपलं मनापासून आभार या ठिकाणी मानतोय की आपण या ठिकाणी एक स्पिरिट देण्याचं काम केलं आहे. कशा प्रकारे आपलं शरीर मेंटेन करूया, कशा प्रकारे शरीरासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी आहेत. वाढत्या वयाप्रमाणे आपण शरीराची कशा प्रकारे निगा ठेवायची, कशा प्रकारे शरीर निरोगी चला राहील. सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज सहकार्य करा. सचिन भाऊ चला. चला लवकर चला, वेळेचे सहकार्य करा. अरविंद चला पटकन. चला चला लवकर चला, आपली जागा घ्या. आज निश्चितच आज वेगळा प्रयोग आपल्या या 40+च्या माध्यमातून पाहायला मिळालं. खास करून एक धाव आरोग्यासाठी असं आपण
सूत्र अवलंबलं होतं, परंतु इथं मात्र आपल्या आरोग्यासाठी अजून काय फायदा होईल याच्यासाठी आपण पाहिलं तर श्री समर्थ कृपायन पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून आज इथं आपण फ्री बॉडी चेकअपचं आयोजन पाहिलं, शिबिर पाहिलं आणि खूप चांगली इथं संकल्पना उदयास आली आणि त्याबद्दल या सर्व टीमचं मी या कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन की ज्यांनी आपला मोलाचा वेळ देऊन या आमच्या स्पर्धेला भेट दिली आणि येथील सर्व क्रिकेट रसिक असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील आणि मान्यवर असतील या सर्वांचं फ्री बॉडी चेकअप करून त्यांना योग्य तो सल्ला दिला आणि पुढे जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये कुठली कमतरता आहे याची योग्य ती माहिती दिली आणि त्याप्रमाणे पुढे कसं काय करायचं याचंही त्यांनी प्रयोजन अवलंबलं आहे. आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करता येईल. मित्रांनो, ज्याने ज्याने चेकअप केलेलं आहे त्यांना ते जे पत्रक मिळालं आहे त्याच्यामध्ये कोणता बदल करता येईल याची आपण लाईव्ह त्या ठिकाणी त्यांच्याकडनं उपचार पद्धती करून घ्या. निश्चितच या ठिकाणी जय भोलेनाथ सरवलीपाडाचे एक उत्कृष्ट खेळाडू तुम्हा सर्वांचे परिचयाचे लाडके व्यक्तिमत्व साईनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपली या मंचावरती या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. वेलकम. साईनाथ पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. चला सुरुवात करूया. अर्जुन बुवा राईट राऊंड. चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. मी मगाशी म्हटलं होतं असा एक गोलंदाज आहे की अजूनही नवदोताला लाजवेल ही हिंमत, ही ताकद, ही जिद्द, ही चिकाटी, हे संघर्ष बाळगून आहे. वयाची 60 वर्षे उलटून गेली तरी आज विचारसरणी जी आहे जी 25 ते 30 वर्षाच्या मुलासारखी आहे. नाही, अगदी बरोबर आहे. बघा स्पीडअप, तुमच्या चेंडूला गती किती आहे महत्वाचं. बघा चेंडू गती कशा प्रकारे फिरतोय. सरळ हाताने खेळला होता, चांगलं क्षेत्ररक्षण अगदी 30 सर्कलवर. मिडऑफला 3 रना वाचवतो अरविंद भोईर, या ठिकाणी रोशन भोईर. निश्चितच आपण जर अर्जुन बुवाचा यांचं बॉलिंग ॲक्शन पाहिले ना तर एक अगले वेगळे शैलीने टाकताना पाहायला मिळतं. अतिशय शांत आणि संयमी स्वभावी एक व्यक्तिमत्व आपल्या टीममध्ये लाभलेलं आहे. कधी आरडाओरडा त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठा फटका खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय की नाही बघायचंय. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो. बुवा याच्याकडे चेंडू येतोय परंतु थोडा उशिरा आणि 2 धावा पुढे. बघा प्रयत्न करायला हवा होता, फटका होता, ताकद नव्हती. इथे थोडा धोका होऊ शकला असता फलंदाज विनोद याला, पण चांगला प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. शफल झाला होता. लॉंगलेगच्या दिशेने चेंडू भिरकावतोय. किरण म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावा फलकावर लागत आहेत 4. पॉवर प्लेचं षटक आहे मनोज. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की गोलंदाजाची खरी त्या ठिकाणी कसोटी लागते. त्याच्या धावा किती खर्च करायच्या आणि किती द्यायचा हा मोठा प्रश्न त्याच्या समोर असतो आणि प्रचंड तणावाखाली तो गोलंदाजी करतो. निश्चित आपल्या पूर्ण जीवनाचा अनुभव आज इथं झोकून दिलेला आहे अर्जुन बुवानी. कारण आज अतिशय महत्त्वाचा सामना आहे का इथनं जर आपण विजय संपादन करतो थेट फायनलमध्ये प्रवेश करतोय. नक्कीच खूप महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी. आणि जर बघितला आपण दिवास संघाचा डावाचा जर बघितला तर त्या ठिकाणी विलास बाळू याने देखील 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. अनिल चेंडूपर्यंत पोहोचतो की काय बघायचं आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा जर पाहिले ना तर 5व्या चेंडूवरती चौकार आला होता आणि इथेही बघले तर 5व्या चेंडूवरती चौकार आले आणि 8 धावा झाल्या. आणि सेम आहे टी अँड टॅटचं उत्तर. जणू काही जशा तशा प्रकारचा खेळ चालू आहे. रेस लागलेली आहे. पण तसं बघितलं पारडे इतके अजूनही जड आहेत ते कामगार संघाचं, कारण त्यांचे दोन्ही फलंदाज या मैदानात उपस्थित आहेत आणि पूर्ण लॉबी त्यांची मैदानाच्या बाहेर उपस्थित आहे. चांगला चेंडू होता, सन्मान दिला होता, जागीच दाबून खेळून काढलाय. अगदी अप्रतिम चेंडू. एक चांगल्या क्रिकेटरचा खेळ आणि एक चांगल्या बॉलरचा खेळ या ठिकाणी बघायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर कामतगर संघाची धावसंख्या झाली ती 9. या अगोदर दिवस संघाच्या खात्यामध्ये 10 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, म्हणजे कुठेतरी 1 धाव. पण जी सरासरी आहे
ती जणू काही बरोबरीच चाललेली आहे. कारण 10च्या सरासरी धावा करायच्या 40, इथे धावा जमा केल्या त्या 9, म्हणजे उर्वरित जे षटक आहेत 3, त्या षटकावर अवघ्या अर्ध्या ते 1 धावेचा फरक पडतोय. चला चला स्पीडअप करायचं आहे, लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. बघा पुन्हा एकदा विनंती करतो, आपण टीम मीटिंग घेऊ नका. पंचांना एक विनंती आहे की आपण वारंवार सूचना द्यायच्या आहे. 2 सूचना द्यायच्या, दुसऱ्या सूचनेला आपण इकडनं पेनल्टी देऊ. नक्कीच एकही फलंदाज बाद झाले नाही, की प्रेशर खूप असतो मित्रांनो. बॉडी किती तुमची तगडी असली, किती तुम्ही फिट असले, पण वय लपवता येत नाही मित्रांनो. इथे वयाला लपवता येत नाही. तुम्ही सॅलरी लपवू शकता, वय लपवू शकता, परंतु तुमची बॉडी लँग्वेज कधी बदलत नाही आहे. बघा इथे बॉडी लँग्वेज कधी कधी आपल्याला धोका देते. कधी कधी व्यायामपटू असला त्यालाही कुठल्या ना कुठल्या रोगाने त्रस्त व्हावं लागतं. पण 40+ एक चांगला या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे, ती श्री समर्थ कृपा आणि पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून. मित्रांनो त्यांच्या सल्ल्यानुसार आपणही वागूया आणि आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये काही बदल होत आहेत, एक चांगले बदल या ठिकाणी घडवूया. दुसरा गोलंदाज येतो किरण म्हात्रे, समोर आहे फलंदाज सचिन आणि त्याला जोडीला आहे नॉन स्ट्राईक एंडवर विनोद. मोठा फटका, फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. अगदी डीप डीप जातो चेंडू सीमेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. शशीदा, या अशा या खेळाडूला किती वेळ तुम्ही शांत बसू शकता? आता मात्र हात खुले केले आहेत. ऑन फायर सचिन. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमबॅक केलाय. बघा असे षटकार खेळले ना तर जिऱ्या मिऱ्याची चटणी वाटावी लागेल दिवास्पोर्ट दिवा संघाला. पण जर इथे सचिननं सातत्यपूर्ण खेळ केला तर फायनलपर्यंत पोहोचू शकेल. निश्चितच आता बघूया, थोडा वेळ आहे, कोणाची जिऱ्या मिऱ्याची चटणी वाटली जाते थोड्या वेळानंच आपल्याला समजेलच. परंतु शशी मात्रे हे जे आहेत ते कुठेतरी प्रेशरमध्ये दिसत आहेत. अजून क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल बाद होत आहे. कॉटन बॉल. बघा किरणने काय झेल पकडल्या, त्या झेलाविषयी थोडक्यात बोलूया मित्रांनो. असे झेल पकडणे खूप धोकादायक असते मित्र. फॉलो थ्रूवर एखादा गोलंदाज समोर येणार झेल पकडतो ना, हा झेल खूप धोकादायक. हा शरीराला कधी कधी या ठिकाणी आपल्याला इजा करू शकतो, आपल्या कधीतरी अंगावर पडून आपण या ठिकाणी इंजुरी होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा घटना भरपूर घडत आहेत की ज्या समोर मारेला फटका फलंदाजानं अगदी गोलंदाजच्या चेहऱ्यावर किंवा छातीवर लागतो. इथे मात्र सावधानीने किरणने टिपलेला झेल खूप महत्त्वपूर्ण आणि कदाचित या सामन्याला कलाटणी देखील ठरू शकेल. हो निश्चितच का नाही, कारण आपण पाहिलं तर आता इथं मात्र टायगर गेला तर वाघ आले. पाहूया काय घडतंय. म्हणजे चित्ता गायावर टायगर आया. ओ माय गॉड, इसे कहते हैं एक से बढ़कर एक. चेंडू नवीन चेंडूची फेकी करा. येस, निश्चितच अल्पेश गायकवाड यांनी भाकीत केलं होतं की सचिन जरी आउट झाला असला तरी त्याच्याहून वरचर असा मंत्री मैदानाच्या आतमध्ये येतोय अरविंद, आणि खरोखरच त्याने आल्या आल्या दाखवून दिलेलं आहे की हम भी किसी से कम नहीं. 21 रन्स ऑन बोर्ड. बघा एक बाद झाला, दुसरा बाद करण्याची संधी ते देऊ शकत नाही ते बंधू जोडी. एक गेल्यावर एक आलाय. इथे दबाव नाहीये. दबाव दिवास्पोर्ट दिवा संघावरच पडणार आहे. का मी आधीच म्हणालो होतो, हे त्रिदेव, हे त्रिनेत्र आहेत, ही समोरच्या संघाची त्रादा उडवणारे आहेत.
किरण अगदी चांगला चेंडू होता, अगदी मैदानालगत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक रत्नकांत आहे, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी मागणी केली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 23. 40 धावा करायच्या आहेत आणि फलकावर आता धावा झाल्या आहेत त्या 23. अजूनही 17 धावेंची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे, सामना जवळच चाललेला आहे. मात्र सर नक्कीच जबरदस्त जबरदस्त चेंडू अगदी ब्लॉकर मध्ये टाकला होता. अगदी परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जाते ना, अशा प्रकारचा चेंडू चेंडू सरळ एस्टन वादळतोय आणि त्रिफलाचित बाद होतोय अरविंद. म्हात्रे बघा 2 षटकार जरी खाल्ले पण 2 महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद केलेत त्याने. आणि बघा त्याच्यामध्ये कोणाचा भागी नाहीये. कॉट अँड बोल्ड स्वतः किरण म्हात्रे आहे आणि इथे देखील ट्रिपलला बॉल बोल्ड केलाय, म्हणजे आज शेअरिंग नाहीये. 2 षटकार खाल्ले, एक षटकार खूप काही सांगून जाईल जो अरविंदच्या बॅटमधून आलाय. तो षटकार या स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जाईल, कारण तिसरं षटक हे महत्वपूर्ण असेल. 17 धावा हव्यात, 12 चेंडू बाकी आहेत आणि तिसऱ्या षटकाच्या हाताळणी करण्यासाठी स्वतः या ठिकाणी कर्णधार येतोय तो कृष्णा मढवी. कृष्णा मढवी आता खूप काही सांगून जाईल. हे षटकामध्ये जर कमी धावा खर्च करतोय तर येणाऱ्या षटकामध्ये थोडंसं चांगला खेळ किंवा एक या ठिकाणी नाविन्यपूर्ण खेळ बघायला मिळेल. निश्चितच, कारण इथनं समजेल की शेवटच्या ओव्हरला किती धावा शिल्लक राहतील आणि जेवढा प्रयत्न राहील तेवढ्या धावा कमी खर्च करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. का स्वतः संघनायक येतोय की स्वतःवरती विश्वास दाखवतोय की मी करू शकतो, मी करून दाखवू शकतो. तर पाहूया या आत्मविश्वासाला किती खरं आणि पात्र ठरतोय. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर कृष्णा मढवी, समोर आहे फलंदाज विनोद पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडवर विलास पाटील. खराब चेंडूची फेकी केली होती, चेंडूला दिशा दिली, अगदी फाईन लेगकडे 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडूची फेकी. मी म्हणालो होतो की या षटकामध्ये खूप काही घडेल, पण पहिल्याच चेंडूवर खराब फेक केली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर खूप टायमिंग दिलं, खूप टायमिंग दिलं, जागा बनवली, शेपल क्रॉस झाले आणि नंतर त्याच्यावरती फटका खेळला गेला आणि फटका इतका पॉवरफुल होता की गोलीच्या वेगाने चेंडू मात्र सीमापार झाला. चौकार. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण 13 धावांचं. 11 चेंडू 13 धावा. आता मात्र कुठेतरी शशी मात्रे सर जॉली कामतगार संघाचं पारडं थोडंसं जड वाटतंय. नक्कीच मी या अगोदर देखील म्हणालो होतो की कामतगार संघाचं बरे एक फलंदाज बाद झाला तरी पारडं जड आहे, कारण फलंदाजाची लॉबी खूप मोठी आहे त्यांच्याकडे. चांगला चेंडू होता, अगदी लटकट खेळलाय. 1 धाव पूर्ण करतायत. अगदी अचूक चेंडू फेकला होता, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला होता. 1 धाव पूर्ण केली आहे. 10 चेंडू आणि 12 धावींची गरज. चला स्पीडअप करा. चांगला चेंडू अगदी लेट खेळला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो, काही होऊ शकतोय, पण इथे मात्र चित्याच्या धावेला कोणताही तोड नाहीये. विलास बालू म्हटलं की एक प्रत्यक्ष अनुभव, जशा प्रकारे अर्जुन बुवाचा प्रत्यक्ष अनुभव आहे तसा विलास बालू एक प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि जेव्हा अनुभव या ठिकाणी खेळता येत ना मित्रांनो, तेव्हा एक चांगल्या उच्च प्रतीचा खेळ बघायला मिळतोय. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली तर ऑफसाईडवर 2 धाव पूर्ण केले. बघा विलास पाटील षटकार ठोकताय तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक जगदीश मात्रे यांच्याकडून मिळेल. प्रयत्न करायला हरकत नाहीये. विलास बालू या नावाने फेमस आहेत, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून षटकारासाठी. क्या बात आहे, देखते क्या होता है. क्लेव्हर क्रिकेट, इथं सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना मित्रांनो,
घाईगर्दी न करता केवळ सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना ते शिकण्यासारखं आहे. निश्चितच सुवर्ण संधी आहे. अभी नाही तो कभी नाही आहे. त्याच्यासाठी शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं आहे. कारण ही नामी संधी आलेली आहे या चषकावरती नाव कोरण्याची. त्याच्यामध्ये कशी घाई करे विलास पाटील आणि योग्य त्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडू 9 धावा. यावेळेस अतिशय चांगला चेंडू हाताळला होता, परंतु इथं मात्र आपण पाहू शकता बीड झाले विकेट किपर आणि चेंडू मात्र थांबला नाही, गेला सीमार्श बार आणि आला एक लकीली चौकार. अजूनही 5 धावांची गरज आहे. मात्र सर बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. नक्कीच बघा, चेंडू चांगला फेकला होता, विकेट किपर चुकला, त्याच ठिकाणी शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील चुकलाय. 4 धाव 22च्या रूपानं या ठिकाणी मिळत आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. आपण बघले तर लगातार 4 वेळेस लक फॅक्टर दिवा संघाच्या बाजूने होतं नाही, या वेळेस कामतगरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. वॉट बॉल क्या बात आहे. किती चांगला चेंडू हाताला गेला होता. मात्र सर आपण पाहू शकता 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा चला पुन्हा चला एकदा चला आपण मीटिंग या नका ठिकाणी घेऊ. आपापल्या जागेवरती आपण स्थित राहायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही चेंडूंचे हे करूया. अगदी त्याच प्रकारचा चेंडू फेकला तर या अगोदर देखील 22च्या रूपानं 4 धावा गेल्यात. त्या जरी ते प्लसमध्ये असत्या तर शेवटच्या षटकामध्ये देखील तितकाच थरार बघायला मिळाला असता. चला, 6 चला. चेंडू आणि 5 धावांची गरज. स्पीडअप करा चला. व्हॉट हॅपन नेक्स्ट या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल, पण इथे मात्र एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय ते दिलीप बालू यांच्याकडून. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. चला जरा स्पीडअप करूया. अजूनही आपल्याला इथे एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो, आणि घडीला अगदी इथे 5ला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत आणि सूर्य पूर्णपणे अस्ताकडे वळतोय. चला स्पीडअप करा थोडंसं. पंचांनी विनंती आहे की आपण थोडंसं घाई करायची आहे, वान करायचं आहे. आणि याचबरोबर चौकांनिशी धावसंख्या बरोबर सुटलेले, फक्त 1 धावेची गरज. अगदी खराब चेंडू फेकला होता. वाटलं होतं की चेंडू अगदी ब्लॉकलमध्ये टाकतील की काय, पण चेंडूला अगदी ऑफ स्टंपवर आदरून टाकलं होतं आणि एक वेल दिला होता विलास बालूला आणि त्याने त्या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर केलं आणि मिड ऑफ आणि गलीतून चेंडू सीमेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. याचबरोबर जॉली कामतगर हा संघ या ठिकाणी विजय ठरतो. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू शशी दादा. आज आपल्याकडे एक अनोखा प्रयोग, एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. श्री समर्थ कृपायन पूनम वेलफेअरनेस सेंटर यांच्या माध्यमातून शिबिर राबवण्यात आलं होतं आणि ते शिबिर राबवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष असतील आणि विद्यमान अध्यक्ष असतील यांनी अनुमती दिली आणि हे जे शिबिर आहे ते यशस्वीरित्या पार पाडलं.